परवा पुण्यातला एक तरुण मला भेटला, की तो म्हणाला, की त्याने चहाच्या ब्रँडिंग ह्याचे 3 एक त्याचे स्वतःचे आउटलेट्स काढलेले आहेत आणि आता त्याला स्केल करायचं आहे. तर मी सर कसं स्केल करू? मी त्याला म्हणालो, की "तू स्केलेबल लेव्हलला पोहोचलायस का?" तो म्हणाला, "स्केलेबल लेव्हल म्हणजे काय?" तर म्हटलं, "अगदी सोपं बॅक ऑफ द एन्व्हलप कॅल्क्युलेशन आहे. तुझं स्टोअर सेटअप करायला, 4थं स्टोअर सेटअप करायला साधारणपणे 2.5 लाख ते मॅक्सिमम 5 लाख इथपर्यंत कॉस्टमध्ये तू तुझं स्टोअर बसवू शकतो का? तू किंवा कोणी पण. म्हणजे साधारणपणे 50,000-60,000 रेंट झालं, 1.5-2 लाखाचं तुझं फर्निचर झालं आणि बाकीचं सगळं मशिनरी वगैरे धरून कमीत कमी 2.5 लाख, मॅक्सिमम 5 लाख एवढं तू करू शकतो का? हे तू बघ. दुसरी गोष्ट म्हणजे दिवसाला ₹10,000 चा रेव्हेन्यू तयार होऊ शकतो का? म्हणजे ₹20 जर का तुझं प्रॉडक्ट धरलं, चहा असेल, वडापाव असेल, जे काय असेल, ते ₹20 प्रॉडक्ट 500 ऑर्डर्स म्हणजे तुला ₹10,000 चा दिवसाचा रेव्हेन्यू झाला. 30 दिवसाचा रेव्हेन्यू 3 लाख. मग कधी 10,000, कधी 8,000, कधी 7,000, कधी 13,000 वीकेंडला असं धरून ॲव्हरेज तुझं 10,000 झालं, तर तुला ₹3,00,000 रेव्हेन्यू व्हायला पाहिजे. आता तुझी जी कॉस्ट आहे, ती साधारणपणे तू 2,40,000 मॅक्सिमम 2,50,000 पर्यंत सगळी मॅनेज करू शकतो का? तुझं रॉ मटेरियल, तुझं मार्केटिंगचं सगळं मिळून 2,40,000 पर्यंत करू शकतो का? म्हणजे थोडक्यात काय तुला 50,000 ते 60,000 ह्याच्यातनं प्रॉफिट मिळतो का? आणि हे जर का तुला मिळत असेल, तर तू स्केलेबल लेव्हलला तुझं स्टोअर ऑपरेशन तयार झालं. नंतर चौथी गोष्ट म्हणजे तू हे जे इथे विकतोयस, ते तू सगळीकडे रेप्लिकेट करू शकतो का? तू नसताना. तू असताना होऊ शकतं, परंतु तू नसताना तुझ्या अशा प्रोसेसेस, अशा सिस्टम्स आहेत का, की जे कुठेही केलं, 40 किलोमीटर दूर केलं, 400 किलोमीटर दूर केलं, तर ते त्या पद्धतीने होऊ शकतं का? हा जर का तुला कॉन्फिडन्स असेल, तर तू 4चे 40 करू शकतोस. मग पहिले जर का तू 3-4 केलेस, 10 पर्यंत पोहोचलास, तर मग तू फ्रँचायझीजना आणू शकतो. फ्रँचायझीजकडनं तू एक 6 ते 8% किंवा 10% पर्यंत फी घेतलीस, तर तुझं कॅश न टाकता सुद्धा रेव्हेन्यू मॉडेल वाढू शकतो आणि मग तुझं ग्रोथ स्केलेबल होऊ शकतं. हे सिंपल कॅल्क्युलेशन तुम्ही मित्रांनो करा आणि तुम्ही सुद्धा तुमचा बिझनेस अशाच पद्धतीने स्केल करू शकता.